वसमत येथील प्रसिद्ध डॉक्टर मारुती कॅतमवार यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास ते विधानसभा लढणार असल्याचे सांगितले असून महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, तसेच लाडकी बहीण योजनेत देखील सरसकट महिलांना 3000 रुपये देणार असल्याचे देखील डॉक्टर कॅतमवार यांनी सांगितले आहे। मीटिंग झालेली आहे। राष्ट्रवादीची मीटिंग दांडेगावकर साहेबांनी घेतली, ते पण तुम्ही बघितलं असेल। त्याच्या बाजूलाच आमची मीटिंग होती रेस्ट हाऊसला। तर दर 7 दिवसाला आमच्या मीटिंगा चालू आहेत आणि मीटिंगमध्ये आम्ही प्लॅनिंग करत आहोत की इथली सीट महाविकास आघाडीला कशी निवडून आणता येईल आणि इथला जो उमेदवार राहील तो या वेळेला विधानसभेचा महाविकास आघाडीचाच विजयी होईल, एवढे मी तुम्हाला शाश्वती देतो। कारण मुद्द्यावर जर बोलायचं असेल तर हे सरकार सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे। म्हणून त्यांनी आता ह्या योजना काढल्या, लाडकी बहीण योजना। तर त्याला सुद्धा आम्ही उत्तर दिलेले की बाबा लाडकी बहीण योजना तुम्ही जे काढलेली आहे 1500 रुपये, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही पहिलं डिसिजन राहील की लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 3000 रुपये देणार। त्याच्यामुळे त्या योजनेला प्रत्युत्तर आम्ही देणारच। त्यांनी किती जरी म्हणत असतील की ह्या चांगली, हे योजना लोकांना कळालेलं आहे की हे निवडणुका समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून ह्या योजना डिक्लेअर करायच्या आहेत। आणि लाडका भाऊ तुम्ही मागच्या वेळेला बघितलं असेल, लाडका भाऊ योजना डिक्लेअर करा म्हणल्यानंतर त्यांनी आता लेट केलेली आहे। पण आमचं म्हणणं आहे की लाडका भाऊ सरसकट द्या, जसं लाडकी बहीण योजना सरसकट देता तसं काही जणांना तुम्ही द्यायले 6000 रुपये ट्रेनिंगवाल्यांना वगैरे। आमचं म्हणणं आहे की बेरोजगारी सगळ्यांनाच आहे, तुम्ही सरसकट योजना द्या की जेणेकरून आजचा नवतरुण बघितलं तर लग्न होत नाहीये। पहिलं असं गोष्ट होती की मुलीचे लग्न होत नव्हते, आता मुलाचे सुद्धा काही काम नाही, रोजगार नाही म्हणून लग्न होत नाही। तर त्यासाठी आमचं म्हणणं आहे की सरसकट लाडका भाऊला सुद्धा पैसे द्यावेत त्यांनी आणि योजना डिक्लेअर करावी। आता ते करणार नाहीत, कारण आता 1 ते 1.5 महिन्यावर निवडणूक आलेल्या आहे। त्यामुळे या योजना जी आहेत त्यांनी जे राबवलेल्या आणि ह्याच्यापेक्षा सुंदर योजना आमच्या महाविकास आघाडीकडे आहेत। शेतकऱ्याचा कर्जमाफी आम्ही त्यांना सांगतोय की सरसकट कर्जमाफी द्या, ते आता म्हणतात की 3 लाखापर्यंत देणार आहेत। तर आमचं म्हणणं आहे की कोणत्याही शेतकऱ्यांना पूर्ण त्यांची 7/12च्या नावावर 0 कर्ज पाहिजे, पूर्ण सरसकट कर्जमाफी करण्याची योजना आमच्या महाविकास आघाडीकडे आहे। त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नुसतंच आम्ही प्रचार करणार नाही, तर आम्ही आश्वासन जे देऊ ते पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जनतेमध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्ही तिन्ही पक्ष उतरू, याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं बहुमत म्हणजे 180 ते 200 जागा जिंकणार। नक्कीच सध्या निवडणुकीचं वातावरण बघितलं असेल तर आपल्या 40 दिवसावर आचारसंहिता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुका विधानसभा महाराष्ट्राच्या होणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्वजण तयारी करत आहोत। त्या इच्छुक उमेदवारामध्ये माझी इच्छा आहे की वसमत विधानसभेमध्ये जर महाविकास आघाडीने मला माझ्या नावाची शिफारस केली तर मी ताकदीने उभा राहणार आहे, यामध्ये काही दुमत नाही। काँग्रेस पक्षामधून काँग्रेसमध्ये 5 जणांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ती एक प्रक्रिया आहे, परंतु तुम्ही जर आमचा इंटरव्ह्यू बघितला असेल 5 जणांचा, तर 5 जण आम्ही एका ठिकाणी टिळक भवनला एक 4-5 दिवसापूर्वी आम्ही मुलाखत दिलेली आहे की 5ही जणांपैकी काँग्रेसमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्या 5चं नाव आहे। परंतु आम्ही असं ठरवलं आहे की बाबा ज्याला तिकीट मिळेल आणि ज्यांना तिकीट मिळाले नाही त्या 4घांनी त्या एकाचा प्रचार करायचा। त्यामध्ये 5 जणांचं नाव आहे, परंतु आम्ही असं ठरवलं की एकाला तिकीट मिळेल ते श्रेष्ठीने ठरवायची की कोणाला तिकीट द्यायचं आणि ज्या वेळेला एकाला तिकीट दिलं जाईल त्यावेळेला दुसरे जे 4 जण आहेत ते त्यांचा प्रचार करणार, असं आमचं 5 जणांचं ठरलेलं आहे। नक्की तुम्ही जर खासदारकी आपलं लोकसभेचं जे निवडणूक बघितली असेल तर त्यावेळेला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये तेच होतं की उमेदवारी कोणालाही मिळो। जेव्हा खासदार साहेब आष्टीकर साहेब शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळेला मी म्हटलं की बाबा हे आमच्या काँग्रेसचेच उमेदवार म्हणून आम्ही प्रचार केलेला आहे। यावेळेला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार सर्व पक्ष, शिवसेना, ठाकरे गट असेल, ठाकरे साहेब गट, राष्ट्रवादी गट, शरद पवार साहेबांचा गट आणि काँग्रेस, हे तिघजण
तिघही पक्ष एकच पक्ष असल्यासारखं वागतील आणि एकच पक्ष म्हणजे एक उमेदवार जो कोणी श्रेष्ठी ठरवेल तो राष्ट्रवादीचा असो का शिवसेनेचा असो का काँग्रेसचा असो, आम्ही महाविकास आघाडीतर्फे लढणार आहोत. तो कोणताही उमेदवार जर श्रेष्ठीने दिला तर हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार, यामध्ये काही शंका नाही. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी त्यांचा जे रोख होता, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यांनी ते एक तात्पुरतं उत्तर म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. ॲक्च्युली जरी समजा राष्ट्रवादीचा इथून उमेदवार कोणी असो, राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाचा, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि आम्ही तसाच प्रचार करू की जसा काँग्रेसचा उमेदवार राहिला असं समजून आम्ही प्रचार करू. तर नाही, महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राहील आणि आम्ही दुसरे दांडेगावकर साहेब म्हणले की बाबा या वसमत विधानसभेमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार. काँग्रेस स्थानिक येणाऱ्या विधानसभेचे गट जरी असेल, हे बघा प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात, तसे मतभेद आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की पक्षामध्ये काही दोन मत आहेत. फक्त मतभेद म्हणजे त्यांच्या मनाचे. तर हे मतभेद आम्ही नक्कीच मिटवलेले आहेत आणि म्हणूनच सांगतो की 5 जणांपैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचाच आम्ही प्रचार करू. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गटबाजी आम्ही मिटवलेली आहे. जी काही कोणाचं काही शंका असते किंवा कोणाचं काहीतरी प्रश्न असतो त्याचे उत्तर आम्हाला या 15-20 दिवसामध्ये आम्ही जे काही राहिलेले आहेत किंवा जी काही नाराजी असेल ती मिटली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष काँग्रेस पक्ष आहे की तो फुटलेला नाही आहे. बाकी दोन्ही पक्षाचे गट पडलेले आहेत, तसे आमच्या काँग्रेसमध्ये नाही आहेत. जे काही आहेत गटबाजी वसमतची किंवा हिंगोलीची ती निवडणुकीच्या अगोदर आम्ही मिटवणार आणि काही मिटलेलेच आहेत. त्यामुळं ताकदीनिशी आम्ही लढणार म्हणजे लढणार. महाविकास नाही. त्यांनी उमेदवारी स्पष्ट केलेली आहे ना, त्यांनी त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे. महाविकास आघाडीकडे ते येणार असं त्यांनी सांगितलेलंच नाही कधीच. त्याच्यामुळं हा मुद्दाचा हा प्रश्नाचं उत्तरच देता येणार नाही. ते इकडे येण्याची शक्यता म्हणजे त्यांनीही म्हटलेलं नाही आणि महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी म्हटलेलं नाही. तुमचं म्हणणं आहे की बाबा ते वापस इकडे येतील का, तर तिची शक्यता फार कमी आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर देता येणार नाही की बाबा ते इकडून उभा राहिल्यानंतर तुम्ही प्रचार करणार का. मुद्दा आहे की ते कुठून लढणार आहेत त्यांनी स्पष्ट केलेलंच आहे. तरी पण आमच्या महाविकास आघाडीकडे बघा, माझ्या एकट्याचा प्रश्न नाही किंवा एका पक्षाचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी जो ठरवेल उमेदवार त्याचा प्रचार आम्ही काँग्रेसतर्फे ताकदीने करणार, एवढं नक्की. हा जो प्रश्न आहे हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माननीय आमदार साहेबांनाच विचारावं लागेल.